वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे ऋतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. मागच्या भागामध्ये अमृत मंथनानंतर हरी आणि हर यांची झालेली भेट आपण पाहिली आणि त्यांच्यातला संवाद आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण मनूंच्या विषयी, मन्वंतरांविषयी थोडी माहिती घेतली आहे आणि आपण हयग्रीवाची कथा मागच्या भागामध्ये पाहिली आहे. आता हे 7वं मन्वंतर आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपल्याला मत्स्य अवताराच्या कथेकडे आपण आता चाललेलो आहे. नैमित्तिक प्रलय झाल्यानंतर सर्व लोक समुद्रात बुडाले होते. ब्रह्मदेवांना झोप लागली होती. त्यावेळी श्रीहरींनी दानवराज हयग्रीवाचं दुष्कृत्य जाणलं आणि म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला. त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवत परायण राजर्षी होता. तो फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करीत असे. हाच सत्यव्रत आत्ताच्या महाकल्पामध्ये विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव नावाने प्रसिद्ध झाला. त्याचं नाव आता श्राद्धदेव पडलं आणि भगवंतानी त्याला वैवस्वत मनू बनवलंय. हा सत्यव्रत राजा एके दिवशी कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करीत होता. तर्पण करीत असताना त्याच्या ओंजळीमध्ये पाण्यातून एक लहानशी मासळी आली. हा द्रविड देशाचा राजा सत्यव्रत त्याने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पुन्हा नदीत सोडून दिलं की बाबा आपल्या हातात आली तर ही जिवंत राहणार नाही, पाण्या वाचून तडफडेल. आणि म्हणून त्याने अत्यंत घाईघाईने तिला परत पाण्यात सोडली. ती मासळी बोलायला लागली सत्यव्रताशी. ती माणसाच्या वाचेप्रमाणे सत्यवानाशी बोलू लागली. ती म्हणाली, अरे राजन, आपण दीनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतू
आपापल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात. आपल्याला हे सगळं माहिती आहे. मला त्यांची भीती वाटतेय. आता तुम्ही मला का नदीत सोडतायत? मला या नदीतून बाहेर काढा. आता त्या मासळीचं दीनवाणं बोलणं ऐकून राजाला तिची दया आली आणि त्यांनी काय केलं, पुन्हा तिला ओंजळीत घेतलं आणि तांब्यामध्ये आपल्या पाणी घेऊन त्या तांब्यामध्ये तिला ठेवलं आणि आश्रमामध्ये तो तांब्या पाण्याने भरलेला मासळी ते घेऊन आले. आश्रमात आणल्यानंतर एका रात्रीतच ती मासळी त्या तांब्यात त्या कमंडलूमध्ये एवढी मोठी झाली की त्यात ती मावेनाशी झाली. आता ती मासळी राजाला म्हणाली, मी या कमंडलूमध्ये राहू शकत नाही. माझ्यासाठी कोणतं तरी एखादं मोठं ठिकाण शोधून काढ की जेणेकरून मला आरामात राहता येईल. आता राजाने काय केलं, मासळीला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेऱ्यात ठेवलं. 2 घटकामध्येच पुन्हा ही मासळी आणखी 3 हात मोठी झाली. आता हा डेरा सुद्धा तिला पुरेनासा झाला. आता ती पुन्हा राजाला बोलायला लागली, राजा, मी तुला शरण आली रे. मला राहण्यायोग्य एखादं मोठं ठिकाण दे. पुन्हा सत्यव्रताने मासळीला तिथून काढून आता एका सरोवरात सोडलंय. परंतु थोड्याच वेळात ती मासळी एवढी मोठी झाली की तिने एका महान माशाचा आकार धारण केला आणि सरोवरातली सगळं पाणीच तिने व्यापून टाकलं. आणि आता ती पुन्हा राजाला म्हणाली, राजा, मी जलचर प्राणी आहे. ह्या सरोवरातील पाणीसुद्धा मला आरामात राहण्यासाठी पुरेसे नाही बरं. आता आपण मला एखाद्या सुरक्षितपणे, जिथे विपुल पाण्याचा साठा आहे, अशा खोल डोहात ठेवा. असं तिने म्हटल्यावर राजाने एक 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 करत त्याला अथांग पाणी असणाऱ्या अनेक जलाशयाचं जो एकत्र झालेला होता अशा ठिकाणी तिला सोडलं. परंतु जलाशय जेवढा मोठा असे तेवढाच माशाचा आकार मोठा मोठा होत असे. शेवटी राजाने आता ठरवलं की या मत्स्याला समुद्रातच सोडून देतो. असं म्हणून समुद्रावर सोडण्याच्या उद्देशाने त्याने त्या मोठ्या जलाशयातून माशाला बाहेर काढलं आणि समुद्रात सोडण्यासाठी नेलं. तेव्हा मत्स्य सत्यव्रताला म्हणालाय, हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी असतील आणि त्या मला खाऊन टाकतील. आपण काही मला समुद्राच्या पाण्यात सोडू नका. मत्स्याची ही मधुर वाणी ऐकून ऐकून राजाचा आता गोंधळ उडायला लागला. काय चाललंय ह्याचं? पहिल्यांदा मी याला कमंडलूत आणलं, कमंडलूतून डेऱ्यात टाकलं, डेऱ्यातून सरोवरात टाकलं, सरोवरातून मोठ्या जलाशयात टाकलं. पण ह्याचा आकार तर वाढतोच आहे. आणि हा आपला मनुष्यवाणीने माझ्याशी बोलतोय काय? याचं रूप काय भराभरा वाढतंय काही काळामध्ये. एकाच दिवसात 400 कोस विस्ताराचं सरोवर काय याने व्यापून टाकलं. एवढी शक्ती असणारा हा जलचर मी यापूर्वी कधीच पाहिलेला नाही, ऐकिवाच सुद्धा नाही हो. आता मग त्यांनी त्या माशालाच विचारले, आपण निश्चितच साक्षात सर्व शक्तिमान, सर्व अंतर्यामी, अविनाशी असे श्रीहरीच आहात आणि जीवांवर कृपा करण्यासाठीच आपण हे जलचराचं रूप धारण केलेलं आहे. हे पुरुषोत्तमा, आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणारे आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. प्रभो, आम्हा शरणागत भक्तांचे आपणच आत्मा आणि आश्रय आहात. आपण लीलावतारी आहात. जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठी आपण निरनिराळे अवतार घेतात, निरनिराळी रूपे घेतात, तरी पण मला अशी उत्सुकता लागली आहे की आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केलंय. तुम्ही आम्हाला जे हे रूप धारण करून दर्शन दिलंय
ते अतिशय अद्भुत आहे. तुम्ही आम्हाला ह्याच्याबद्दल सांगा. आता अशा प्रकारे आपल्या अनन्य भक्तांवर प्रेम करणाऱ्या जगतपती मत्स्यावतारी भगवंतांनी आपला प्रिय भक्त राजर्षी सत्यव्रताची ही प्रार्थना ऐकली. त्याचं कल्याण करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर कल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी भगवान त्याला म्हणाले, सत्यव्रता, हे बघ, आजपासून 7व्या दिवशी भू भुव इत्यादी तिन्ही लोक प्रलयाच्या समुद्रात बुडून जाणार आहेत. जेव्हा तिन्ही लोक प्रलयाच्या अथांग पाण्यात बुडू लागतील तेव्हा माझ्याच प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. त्यावेळी तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरे घेऊन सप्तर्षींना बरोबर घेऊन त्या नौकेवर चढावंस, त्या नौकेमध्ये प्रवेश करावा. आणि येताना बरोबर सर्व प्रकारची धान्य आणि लहान मोठ्या अन्य प्रकारची बीज, धान्यांचं बीज तुझ्याजवळ ठेवावं. वनस्पती, औषधी वनस्पती या सगळ्यांच्या बिया, त्यांची बीज तू बरोबर ठेव. त्यावेळी अंधकारमय असा महासागर असेल. ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या साह्याने तू न भीता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करीत राहा. जेव्हा प्रचंड वादळाने ती नाव डगमगू लागेल तेव्हा मी पुन्हा याच रूपात तिथे येईन. त्यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ही नाव जी मी तुला पाठवणार आहे ती नाव माझ्या शिंगाला बांधून टाक. आणि सत्यव्रता, यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला त्या नावेतून ओढीत समुद्रात विहार करत राहीन. जोपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र संपत नाही तोपर्यंत मी असाच समुद्रात विहार करत राहीन. आणि त्यावेळेला जेव्हा तू मला प्रश्न विचारशील तेव्हा मी तुला उपदेश करीन. माझ्याच कृपेने ज्याचं नाव परब्रह्म आहे तो माझा महिमा तुझ्या हृदयामध्ये प्रगट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल. अशी सर्व कथा सांगून श्रीहरी अंतर्धान पावले. आता राजाने भगवंताने सांगितलेल्या काळाची वाट बघत बसला. त्याला सांगितलं होतं की 7 दिवसांनी आता प्रलय सुरू होईल आणि नौका तुझ्यासाठी मी पाठवणार आहे. राजाने पूर्वेकडे कुशांची टोके असलेल्या आसनावर ईशान्येकडे तोंड करून राजा बसलाय आता आणि मत्स्यरूप भगवंतांच्या चरणांचं चिंतन करू लागला. एक दिवस राजानं पाहिलं की प्रलयकालचे भयंकर मेघ पाऊस पाडतायत. इतका पाऊस पडतोय की समुद्र आपली मर्यादा सोडून वाढतोय. समुद्राचं पाणी येतंय, भरती येते. पाहता सर्व पृथ्वीच बुडू लागलीये. समुद्रात खाली खोल जायला लागलीये. राजाला भगवंतांच्या आज्ञेचं स्मरण झालंय आणि त्याच वेळेला एक नाव सुद्धा त्या प्रवाहामध्ये, मोठी अशी नाव येताना त्याला दिसतीये. आता राजाने सर्व तयारी अगोदरच केली होती. धान्य, बीज, औषधी वनस्पतींच्या बिया सप्तर्षींना घेऊन बोलवून ठेवलं होतं, पाचारण करून ठेवलं होतं. सर्व तयारी जय्यत करून ठेवली होती सत्यव्रताने. जसं पाणी वाढू लागलं आणि नौका जशी त्याच्यापर्यंत आली तसं सप्तर्षी, धान्य, बीज, सूक्ष्म रूपातले सूक्ष्म शरीर घेतलेले सर्व प्राणी या सगळ्यांना घेऊन सत्यव्रत राजा त्या नौकेमध्ये चढलेला आहे. सप्तर्षी मोठ्या प्रेमाने सत्यव्रताला म्हणालेत, राजा, तू भगवंतांचं ध्यान कर. आता तेच आपल्याला या संकटातून वाचवतील आणि आपले कल्याण करतील.
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार राजाने भगवंतांचं ध्यान केलं. त्यावेळी त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाणे शरीर असलेला 4,00,000 कोस लांबीचा एक शिंग असलेला एक प्रचंड मासा प्रकट झाला. बोला मत्स्य भगवान की जय. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला मत्स्य भगवान की जय. आता त्याला सगळं आठवलंय की भगवंताने आपल्याला सांगितलं होतं की वासुकी नागाची दोरी कर आणि ती माझ्या शिंगाला बांध. आता त्याप्रमाणे भगवंतांच्या सूचनानुसार सत्यव्रत राजाने त्या नावेत ती नाव जी होती त्याला वासुकी नागाच्या दोरीनी बांधली आणि त्या मासाच्या शिंगाला ती एक दोरी बांधून टाकली. आणि राजा प्रसन्न होऊन भगवंतांची स्तुती करायला लागलाय. आता सत्यव्रत म्हणाला, आम्हा सर्वांना मुक्ती देणारे परमगुरु आपणच आहात. जीव अज्ञानी आहे, आपल्याच कर्माने बांधलेला आहे. सुखाच्या इच्छेने तो दुःखदायक कर्मांचे अनुष्ठान करतो. ज्यांची सेवा केल्यामुळे त्याचं हे अज्ञान नष्ट होतं तेच आपण आहात. माझ्या हृदयाची अज्ञानरूपी गाठ आपण तोडून टाका. जसा अग्नीमध्ये तापवल्याने सोन्या चांदीतील मळकट भाग नाहीसा होतो आणि त्याचं खरं स्वरूप दिसू लागतं, ज्यांच्या सेवेने जीव आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी मळ धुवून टाकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो, ते आपण सर्व शक्तिमान अविनाशी प्रभूच आमच्या गुरुजनांचे सुद्धा परमगुरु आहात. म्हणून आपण आमचे सुद्धा गुरु आहात. सर्व देव, गुरु आणि संसारातील अन्य जीव या सर्वांनी मिळून जरी कृपा केली तरी सुद्धा ती आपल्या कृपेच्या 10,000व्या अंशा इतकी सुद्धा असू शकणार नाही. अशा आपणास मी शरण आलेलो आहे. आत्मतत्वाचे जिज्ञासू असलेले आम्ही आपल्याला गुरु केलंय. अज्ञानी मनुष्यांना ज्या ज्ञानाचा उपदेश करतो ते तर अज्ञानच असते. त्यामुळे संसार रूपी घोर अंधकाराचीच प्राप्ती होते. आपण मात्र त्या अविनाशी अमोघ ज्ञानाचा उपदेश आम्हाला करत असता, जेणेकरून मनुष्य सहजपणे आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो. आपण सर्व लोकांचे सुहृद, प्रियतम ईश्वर आणि आत्मा आहात. गुरु, त्यांच्याद्वारा प्राप्त होणारे ज्ञान आणि इष्ट वस्तूची प्राप्ती हे सगळे आपलंच रूप आहे. असे असतानाही इच्छांच्या बंधनात जखडले जाऊन लोक आंधळे झालेत. आपण त्यांच्या हृदयातच विराजमान असतात, पण लोकांना त्याचा पत्ताच लागत नाही की आपण पण परमेश्वराचा अंश आहोत. आपल्या हृदयात परमेश्वर आहे याचं भान मानवाला राहत नाही आणि तो बेभान होऊन वागत सुटतो. आपण पूजनीय परमेश्वर आहात. आपल्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याला शरण आलेलो आहे. आपण आपल्या वाणीने माझ्या हृदयातील अज्ञान ग्रंथी तोडून टाका आणि आपल्या स्वरूपात मला प्रगट करा. अशा प्रकारे प्रार्थना करणाऱ्या राजाला
मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत करीत आत्मतत्वाचा उपदेश केलाय. भगवंतांनी या सत्यवत राजाला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्यांचं वर्णन केलंय. ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणांचा उपदेश केलाय. आणि या सगळ्या उपदेशालाच मत्स्य पुराण असं म्हटलं गेलंय. भगवंतांनी सत्यवत राजाला जो जो उपदेश केलाय, जे जे ज्ञान दिलंय, ते सगळं ज्ञान मत्स्य पुराणात आपल्याला वाचायला मिळतं. ऋषींसह नावेत बसलेला असतानाच सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंताच्याकडून सनातन ब्रह्मस्वरूप आत्मतत्वाचं श्रवण केलंय. भगवंताच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला. आपण जेव्हा संकल्प करतो ना, त्यावेळेला म्हणत असतो भरतखंडे भरतवर्षे जंबूद्वीपे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे प्रथमखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या तीरे. त्याच्यामध्ये आपण वैवस्वत मन्वंतरे, श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे, म्हणजे आता श्वेतवाराह कल्प चालू आहे आणि हा वैवस्वत मनू आहे. आणि याच मनूच्या काळामध्ये हा मत्स्यावतार परमेश्वराने धारण केलेला आहे. आपल्या योगमायाने मत्स्यरूप धारण करणारे भगवान विष्णू आणि सत्यव्रत यांचा हा संवाद आणि हे मोठं आख्यान ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. जो मनुष्य भगवंतांच्या या अवताराचे दररोज कीर्तन करतो, त्याचे सर्व संकल्प सिद्धीला जाऊन त्याला परमगती प्राप्त होते. अशा प्रकारे भगवंतांनी सत्यव्रत आणि सप्तर्षींना ब्रह्मतत्वाचा उपदेश केला. समस्त जगताचे परम कारण असलेल्या त्या लीला मत्स्य भगवंतांना मी नमस्कार करतो असं शुक महाराज म्हणतायत. आणि इथे हे मत्स्य अवताराची कथा पूर्ण होतीये. आणि त्याबरोबरच आपलं श्रीमद भागवत महापुराणाचा 8वा स्कंध अध्याय 24 पर्यंत आपली भागवत कथा इथे संपन्न होतीये. आपल्या सर्वांच्या सहकार्याने म्हणा किंवा तुम्ही दिलेल्या प्रेरणेने, उत्साहाने आज मी एक श्रीमद भागवत महापुराणाचा प्रथम खंड 8 स्कंधाचं परिपूर्ण करून आपल्या चरणी आज ही सेवा रुजू करते. आपण सर्वांनी जे मला आत्तापर्यंत उत्साह दिला, प्रेरणा दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आहेत. यापुढेही अशीच प्रेरणा आपल्याकडून मिळत राहावी, आपले आशीर्वाद मला मिळावे, जेणेकरून माझ्याकडून दुसऱ्या खंडाचे लवकरात लवकर वाचन होईल आणि ती आपल्या चरणी मला सेवा रुजू करता येईल. भगवान श्रीकृष्णांच्या शुभाशीर्वादाने, कृपेमुळेच मी हे सर्व करू शकले. त्या भगवंताला मी पुन्हा एकदा नमस्कार करते आणि आजची सेवा मी इथेच थांबवते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे,
हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.